श्री स्वामी समर्थ. या ब्लॉगमध्ये वास्तूनुसार घरासाठी शुभ वनस्पतीबद्दल माहिती दिलेली आहे. या वनस्पती केवळ हवा शुद्ध करत नाहीत, तर तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करून दीर्घकाळ समृद्धी आणि भरभराट आकर्षित करण्यासही मदत करतात. वास्तुशास्त्रानुसार हिरव्या वनस्पती चैतन्य, वाढ आणि नैसर्गिक संतुलनाचे प्रतीक आहेत. आणि जर तुम्ही योग्य वनस्पतीची निवड करून ती योग्य ठिकाणी ठेवली तर असे मानले जाते की त्या नकारात्मक स्पंदने निष्प्रभ करतात आणि पर्यावरण शुद्ध करतात आणि तुमच्या जीवनात धन व सुसंवाद आकर्षित करतात. या ब्लॉगमध्ये आपण वास्तुशास्त्रानुसार घरासाठी काही सर्वोत्तम शुभ वनस्पती पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. यामध्ये आपण घरासाठी 20 सर्वोत्तम वास्तू वनस्पतींची यादी पण दिलेली आहे. चला तर मग पाहूयात घरासाठी 20 अशा कोणत्या वस्तू आहेत त्या आपल्या घरासाठी उपयुक्त ठरतात. 1. बांबू वनस्पती. वास्तूनुसार बांबू ड्रॅकेना ब्रोनी तुमच्या घरात आनंद, सौभाग्य, कीर्ती, शांती आणि संपत्ती आणतो. तुमच्या घराच्या किंवा ऑफिसच्या डेस्कवर ते एक उत्तम भर असू शकते आणि भेट म्हणून देण्यासाठी ते एक शुभ वनस्पती मानली जाते. बांबूचे रोप तुमच्या घराच्या आतील डिझायनिंगचे सौंदर्य वाढवते. 2. मनी प्लांट. वास्तुशास्त्रानुसार घराच्या समोरच्या खोलीच्या आग्नेय कोपऱ्यात मनी प्लांट लावल्यास ते भाग्य वाहणारे मानले जाते. तुमच्या घराच्या कॉरिडॉरमध्ये मनी प्लांट लावणे देखील आश्चर्यकारकपणे फायदेशीर ठरू शकते. 3. लॅव्हेंडर वनस्पती. लॅव्हेंडर त्यांच्या सुगंधासाठी प्रसिद्ध आहे आणि तणाव कमी करण्यास मदत करते. ते आंतरिक सुसंवादाला प्रोत्साहन देते आणि आंतरिक दोषांचा नाश करण्यास सहाय्य करते. ही वास्तू वनस्पती सकारात्मक स्पंदने आकर्षित करते आणि तणावग्रस्त मन शांत करते. 4. पीस लिली. पीस लिली वनस्पती हे प्रेम आणि सुसंवादाचे प्रतीक आहे. बेडरूममध्ये ठेवल्याने तुमची झोपेची पद्धत सुधारू शकते आणि वाईट स्वप्ने दूर होऊ शकतात. जर तुम्हाला निद्रानाश किंवा तुरळक विश्रांतीचा अनुभव येत असेल तर तुमच्या खोलीत लिलीचे रोप ठेवणे खूप उपयुक्त ठरू शकते. 5. सापाचे झाड. वास्तूनुसार स्नेक प्लांट हा सकारात्मक ऊर्जेचा मोठा स्रोत आहे. खिडकीजवळ ठेवल्यावर ते ऑक्सिजन प्रवाहाला पुढे नेते आणि खोलीत शांत वातावरण निर्माण करते. असे मानले जाते की ते खोलीतील हानिकारक विषारी पदार्थांपासून मुक्त होते. 6. तुळस किंवा तुळशी. तुळशीच्या रोपाला हिंदू संस्कृतीत एक पवित्र स्थान आहे आणि कुटुंबातील सदस्यांनी वारंवार सुशोभित केले आहे. तुळशीचे रोप घरी ठेवणे फायदेशीर ठरू शकते कारण पाने मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन उत्सर्जित करतात. 7. गुलदाउदी. अविश्वसनीय पिवळा क्रायसॅन्थेमम समाधान, तेज आणि आत्मविश्वासाची भावना वाढवते. हे नियमितपणे अर्पण म्हणून वापरले जाते आणि सहजतेने जीवन दर्शवते. या व्यतिरिक्त बौद्धांचा विश्वास आहे की हा एक चांगला पर्याय आहे. 8. ऑर्किड. ऑर्किडेसी फॅमिली. हे यश आणि विपुलतेचे प्रतीक आहे. हे घरासाठी सर्वोत्तम वास्तू वनस्पतींपैकी एक आहे कारण ते सकारात्मक स्पंदने आकर्षित करते आणि संपूर्ण कुटुंबाच्या वाढीचे प्रतीक आहे. 9. डॅफोडिल. डॅफोडिल फ्लावर हे घरासाठी सर्वोत्तम वास्तू वनस्पतींपैकी एक आहे. वास्तुशास्त्र सांगते की ही वनस्पती विश्वास, सत्य आणि क्षमा आहे. या वनस्पतीचा उत्तम परिणाम आणण्यासाठी ते तुमच्या घराच्या उत्तम किंवा ईशान्य दिशेला लावावे. इतकंच नाही तर डॅफोडिल प्लांट हे घरमालक आणि त्यांच्या कुटुंबासाठी नशीब आणि नशीब आणणारे मानले जाते. डॅफोडिल वनस्पती निवडताना तुम्ही डॅफोडिलची बोने प्रजाती निवडत नाही याची खात्री केली पाहिजे कारण ती लहान आहे आणि कोणत्याही सकारात्मकतेला प्रोत्साहन देत नाही. 10. रबर प्लांट. रबराचा रोप घरात लावल्यास तो शुभ मानला जातो. घरासाठी रबर वास्तू वनस्पती आर्थिक समृद्धी, संपत्ती आणि व्यावसायिक यश आणतात असे मानले जाते. तुम्ही रबराचा रोप आग्नेय दिशेला ठेवावा. जर नसेल तर ते दुर्दैव आणू शकते. 11. झेड वनस्पती नशीब आणि समृद्धी आणते आणि वाढीचे प्रतीक म्हणून ओळखली जाते. ती मैत्री वाढवते असे देखील मानले जाते. वास्तूनुसार झेड वनस्पती आग्नेय दिशेने ठेवावी. 12. चमेली. जाईच्या झाडांना एक आनंददायी वास असतो
जो काही सेकंदात मूड सुधारू शकतो. या वनस्पतीचे इतर फायदे म्हणजे ते चिंता आणि ताण कमी करते, झोप आणते आणि बरेच काही वास्तुशास्त्रानुसार जाईचे झाड सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते आणि नात्यात प्रेम वाढवते. ते दक्षिणाभिमुख खिडकीजवळ घरात ठेवावे. बाहेर असल्यास ते पूर्व, उत्तर किंवा ईशान्य दिशेला असावे. 13. कोरफड. वास्तुशास्त्र हायलाईट करते की कोरफड वनस्पती ठेवणे अत्यंत फायदेशीर आहे. घरातील कोरफडीचे रोप घरातील ऑक्सिजनची पातळी सुधारते. हे घरातील आनंद आणि समृद्धीचे प्रवाह देखील वाहते. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये सकारात्मकता आकर्षित करण्यासाठी कोरफडीचे रोप नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावे. 14. गोल्डन पोथोस. कमी देखभालीच्या आणि सहज वाढणाऱ्या वनस्पतीच्या यादीत जर एखादे रोप अग्रस्थानी असेल तर ते म्हणजे गोल्डन पोथोस. घरासाठी असलेल्या या वास्तू वनस्पती सकारात्मकता पसरवण्यासाठी आणि धन आकर्षित करण्यासाठी ओळखल्या जातात. त्या तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी करतात आणि नैसर्गिक हवा शुद्धीकरण घटक म्हणून काम करतात. विशेष म्हणजे गोल्डन पोथोसची पाने चिंता आणि तणावापासून आराम देतात. फक्त लक्ष ठेवा की ती तुमच्या घराच्या ईशान्य दिशेला ठेवू नका. 15. पिओनी. पिओनी हे एक सुंदर फुलझाड आहे जे प्रेम आणि आशावादाचे प्रतीक आहे. पिओनीची फुले घरात आणि बागेत आकर्षक दिसतात आणि ती तुमचे नातेसंबंध सुधारण्यासाठी मानली जातात. वास्तूनुसार घरात सकारात्मकता आणि आशावाद आणण्यासाठी हे झाड घराच्या नैऋत्य कोपऱ्यात ठेवावे. तुमच्या आयुष्यात प्रणय वाढवण्यासाठी आणि भाग्य आणण्यासाठी तुम्ही तुमच्या जोडीदाराची पिओनीची फुले भेट देऊ शकतात. 16. झेंडू. वास्तुशास्त्रानुसार झेंडूचे रोप घरात सकारात्मक ऊर्जा आणते. हे रोप ठेवण्यासाठी उत्तर किंवा पूर्व दिशा सर्वोत्तम आहे. तसेच प्रवेशद्वाराजवळ ठेवल्यास ते भाग्य आणण्यास मदत करते. 17. जास्वंद. वास्तुशास्त्रानुसार जास्वंद हे घरासाठी सर्वोत्तम वास्तू वनस्पतींपैकी एक आहे, कारण ते सकारात्मकता आणि चैतन्यमय ऊर्जा पसरवण्यास मदत करते. ही वनस्पती ठेवण्यासाठी उत्तर किंवा पूर्व दिशा सर्वोत्तम आहे. तसेच ते मंगळदोष दूर करण्यासही मदत करतात. 18. सुपारी. वास्तुशास्त्रानुसार सुपारीची झाडे जागेतील नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मक आकर्षित करण्यास मदत करतात. ती घरात राहणाऱ्या सर्व कुटुंबियांसाठी शांती आणि समृद्धी आकर्षित करतात. घराच्या पूर्व किंवा ईशान्य दिशेला सुपारीचे झाड ठेवणे अत्यंत फायदेशीर ठरू शकते. 19. गुलाबाचे रोप. जागेत आनंद आणि समृद्धी आणण्यासाठी ओळखले जाणारे गुलाबाचे रोप वास्तूनुसार शुभ मानले जाते. ते घरात राहणाऱ्यांचे मानसिक आरोग्य सुधारते आणि त्यांच्यासाठी सदैव व आरोग्य आकर्षित करते. वास्तूनुसार गुलाबाचे रोप ठेवण्यासाठी आणि त्यांच्या फायद्यांना पुरेपूर लाभ घेण्यासाठी घराचा नैऋत्य कोपरा ही सर्वोत्तम जागा आहे. 20. लक्ष्मी कमल. लक्ष्मी कमळाला लाल टोकाचे लक्ष्मी कमळ असेही म्हणतात. वास्तूनुसार घरात किंवा कामाच्या ठिकाणी मोक्याच्या ठिकाणी ठेवल्यास ते समृद्धी, सकारात्मकता आणि आध्यात्मिक वाढ आणते. असे मानले जाते की ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी ही वनस्पती संपत्ती आणि समृद्धीची देवी मानल्या जाणाऱ्या माता लक्ष्मीचे रूप म्हणूनही ओळखली जाते. श्री स्वामी समर्थ.